नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, लोकसभा निवडणुकीमध्ये निदान महाराष्ट्रात तरी एक गोष्ट घडलेली आहे की सगळ्यात वाईट परिस्थिती भाजपची झालेली आहे. काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष बनलेला आहे. 13 जागा जिंकून त्याच्या खालोखाल शिवसेना आणि भाजप हे उबाठा आणि भाजप यांना 9 जागा मिळालेल्या आहेत. एकनाथ शिंदे यांच्या अधिकृत शिवसेनेला 8 जागा का 7 जागा मिळालेल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 8 जागा मिळालेल्या आहेत आणि अजितदादांच्या गटाला एकमेव जागा मिळालेली आहे. या सगळ्याचं जे काय परिशीलन करायला पाहिजे, अभ्यास करायला पाहिजे, त्यासाठी मला वाटतं विधान भवनामध्ये किंवा इतरत्र कुठे असेल मला माहिती नाही, पण भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची, आमदारांची एक बैठक लगेच झाली. काल परवा झाली, मोदींच्या शपथविधीच्या आधी झाली. आणि त्यामध्ये उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र भाजपाचे सर्वोच्च प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस यांनी जो राजीनाम्याचा प्रस्ताव दिलेला होता तो एकमुखाने सर्वांनी फेटाळून लावलेला आहे की आम्हाला महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस हाच सर्वोच्च नेता पाहिजे. त्यांचा राजीनामा पक्षाने बिलकुल मंजूर करू नये. आणि राजीनामा याचा अर्थ उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा, कारण देवेंद्र फडणवीसांनी निकालानंतर 24 तासात घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये पराभवाची सगळी जबाबदारी स्वीकारली. आणि यशाचं श्रेय जर आपल्याकडे येत असेल तर अपयशाचं श्रेयसुद्धा आपल्यालाच घ्यायला पाहिजे. त्यापासून आपण पळ काढत नाही. आणि म्हणूनच ही सगळी जबाबदारी मी स्वीकारतो. आणि विधानसभा 4 महिन्यावर निवडणूक आलेली असताना पक्षाला परत विधानसभेमध्ये मोठं यश मिळवून देण्यासाठी आणि पक्षाने स्थापन केलेली महायुती ही विधानसभा निवडणुकीत चांगल्या ताकदीने काम करण्यासाठी आपल्याला सरकार चालवण्याच्या जबाबदारीतून मुक्त केलं जावं अशी मागणी पक्ष नेतृत्वाकडे, राष्ट्रीय नेतृत्वाकडे फडणवीसांनी जाहीरपणे केलेली होती. त्याचा संदर्भ महाराष्ट्रातल्या भाजपच्या आमदारांची जी बैठक झाली त्याला होता. आणि म्हणून फडणवीसच उपमुख्यमंत्री राहिले पाहिजेत आणि राज्यातले पक्षाचे सर्वोच्च नेते म्हणून त्यांना अजिबात बाजूला करू नये असा हट्ट सगळ्यांनी एकमुखाने केला. आणि तो योग्यच आहे, मी तो चुकीचा म्हणणार नाही. पण जर तुमचा नेता तुम्ही एकमुखाने हवा म्हणता तर मग त्याचा शब्द कुठे पडू नये, त्याच्या प्रतिष्ठेला कुठे बाधा येऊ नये याची काळजीसुद्धा त्या एकमुखी प्रस्ताव मंजूर करणाऱ्यांनी उचलायला पाहिजे. आज एवढा मोठा पराभव झाला. 23 जागा भाजपकडे होत्या, त्यातल्या 14 जागा भाजपने गमावल्या. फक्त 9 जागा आल्या. आत्तापर्यंतच्या गेल्या 10 वर्षातल्या प्रत्येक निवडणुकीत जो भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रामध्ये सतत 1 नंबरवर होता आणि या सर्व काळामध्ये फडणवीसच महाराष्ट्रात भाजपचे सर्वोच्च नेते होते. त्याचं श्रेय त्यांनी घेतलं असेल तर त्याचं अपश्रेयसुद्धा त्यांना घेणं भाग आहे. आणि मला बरं वाटतं, आनंद झाला की त्यांनी त्यापासून पळ न काढता ती सगळी जबाबदारी स्वीकारली. आणि आपल्याला उपमुख्यमंत्रीपदाच्या म्हणजे मंत्रिपदाची, सरकार चालवण्याची जी जबाबदारी आहे त्यातून मुक्त करून फक्त पक्षाच्या संघटनेकडे लक्ष देण्याची जबाबदारी आपल्यावर सोपवावी ही जी मागणी केली ती योग्य त्यामुळे वाटते. आणि याचं कारण सरळ आहे की आधी 5 वर्ष मुख्यमंत्री असताना किंवा नंतर विरोधी नेता असताना फडणवीसांनी एकाच वेळेला
संसदीय, शासकीय आणि संघटनात्मक जबाबदारी अतिशय समतोल वृत्तीने उचललेली होती आणि त्याचे परिणाम आपल्याला दिसत होते. पण गेल्या साधारण 4.5 वर्षामध्ये राज्यातली सत्ता भाजपच्या हातून गेली, मुख्यमंत्रीपद गेलं, नंतर जे काय झालं असेल विरोधी म्हणून काम करताना किंवा सत्तेत बसून काम करताना फडणवीसांना मुक्त हस्ते काम करता आलेलं नाही, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, सत्ताकारणामध्ये आणि पक्ष संघटनेमध्ये अनेक जण नामवंत मोठमोठ्या पदावर येऊन बसलेले आहेत, पण पक्षाची जबाबदारी पार पाडून पक्षाला यशाकडे नेण्याप्रत यापैकी किती जणांचं कोणतं योगदान आहे याचा सुद्धा विचार होणं आवश्यक आणि अगत्याचं आहे. मला एक प्रश्न या निमित्ताने विचारायचा की बूथ प्रमुख, सुपर वॉरियर्स, पन्ना प्रमुख हे शब्द भारतीय जनता पक्षामुळे वापरात आलेले आहेत. मतदार यादीमध्ये एका पानावर जितके मतदार असतात त्यांच्याशी सातत्याने संपर्क ठेवणारा असा तो भारतीय जनता पक्षाचा त्या वस्तीतला कार्यकर्ता म्हणजे पन्ना प्रमुख. आणि त्याची जबाबदारी ते एका पानावर जितके मतदार आहेत त्यांना मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाणं, पक्षाच्या वतीने सातत्याने त्याच्याशी संपर्क ठेवणं, ही जर जबाबदारी त्याच्याकडे असेल तर मग त्याचं प्रतिबिंब, त्याने केलेल्या कामाचं प्रतिबिंब त्या पानावर असलेल्या मतदारांपैकी किती मतदार प्रत्यक्ष मतदान केंद्रावर पोहोचले, किती मतदारांनी प्रत्यक्ष समोरच्या निवडणुकीत मतदान केलं याच्यावर त्याचा अभ्यास झाला पाहिजे. आणि तो अभ्यास केला आणि चाळणी लावली तर लक्षात येईल की पन्ना प्रमुख, बूथ प्रमुख वगैरे वगैरे जी काय पदं निर्माण केली मध्यंतरीच्या 10 वर्षामध्ये, त्यापैकी 70-80% लोक नावाचे त्या पदावर आहेत, प्रत्यक्ष काम करत नाहीत, असाच निष्कर्ष अगदी अभ्यास न करता काढता येतो. कारण हे पन्ना प्रमुख, बूथ प्रमुख, सुपर वॉरियर्स वगैरे वगैरे विस्तारक योग्य काम करत असते तर मतदानाच्या टक्केवारीमध्ये लक्षणीय वाढ होताना दिसली असती. उत्तर प्रदेश असो की महाराष्ट्र असो, या 2 राज्यामध्ये 2014 आणि 2019 मध्ये जे विक्रमी मतदान झालेलं होतं त्याच्यामध्ये 2024च्या निवडणुकीमध्ये लक्षणीय घट झालेली आहे. थोडक्यात मी असं म्हणेन की 2014 मध्ये हे बूथ प्रमुख, पन्ना प्रमुख वगैरे असली कुठलीही पदं नसताना जे विक्रमी मतदान 66% झालेलं होतं त्याच्यात अधिक वाढ करावी, एकूण मतदानात लोकांचा सहभाग वाढवावा, म्हणूनच ही तळागाळापर्यंत जाणारी संघटनात्मक बांधणी गेल्या 10 वर्षात करण्यात आली. त्यामुळे जर फारसा नजरेत भरणारा फरक पडला नाही, उलट मतदानाच्या टक्केवारीत घट झाली असेल तर एक प्रश्न विचारणं भाग आहे की हे सगळे पन्ना प्रमुख गेले कुठे? हे सगळे पन्ना प्रमुख करत काय होते? पन्ना प्रमुख, बौद्ध प्रमुख असतील ते, हा एक भाग झाला. त्याच्या पलीकडे विस्तारक, सुपर वॉरियर्स हे सगळे काय करत होते? प्रत्येकजण आपल्या जागी बसून एक अहवाल तयार करत होते आणि तो अहवाल आपल्या वरच्या व्यक्तीला पाठवत होते. तो त्या कागदावरच्या अहवालावर विश्वासून एक अहवाल बनवून आणखीन वरच्या टप्प्याकडे पाठवत होता. यावरून सगळं पेपरवर्क चाललेलं होतं. थोडक्यात सरकारी काम चालू होतं, संघटनात्मक काम बोंबललेलं होतं. हे मी मुद्दाम अतिशय बारकाईने समजावण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्याचं कारण असं आहे की ही जी आमदारांची वगैरे निकालानंतरची जी बैठक झाली त्यामध्ये बोलताना
फार काही नुकसान झालेलं नाही असं म्हणून जखमेवर मलम लावण्याचा प्रयास देवेंद्र फडणवीसांनी आपल्या भाषणातून केला की महाविकास आघाडी आणि महायुती यांच्या मतामध्ये अवघ्या 2 लाखाचा फरक आहे. एकूण मतांची टक्केवारी आघाडी आणि युती काढली तर फक्त अर्ध्या टक्क्याचा फरक आहे. देवेंद्रजी, मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की मार्क ट्वेन नावाचा एक विचारवंत लेखक आहे. त्याचं एक वाक्य मी अनेकदा वारंवार सांगत असतो. एक धादांत खोटं असतं, एक साधं सरळ खोटं असतं आणि सगळ्यात डेंजरस असतं ते स्टॅटिस्टिक्स, आकडेवारी. आकडेवारीतून पराभवाला सुद्धा यश म्हणून पेश करता येतं आणि यशाला सुद्धा अपयश म्हणून सादर करता येतं. 2017च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या मतांमध्ये फार वाढ झालेली नव्हती, भाजपच्या मतांमध्ये फार घट झालेली नव्हती, पण जवळजवळ 4 विधानसभा निवडणुकीनंतर गुजरातमध्ये भाजपच्या आमदारांची संख्या 100च्या खाली आली. मग आकड्यांचं काय करायचं? अर्धा टक्का इकडे अर्धा टक्का तिकडे असं म्हणता येतं. 2018च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची मतं भाजपपेक्षा 2% अधिक होती, पण भाजपला सर्वाधिक म्हणजे 110 का 12 जागा मिळाल्या होत्या आणि 2% मतं अधिक काँग्रेसकडे असून काँग्रेसच्या जागा 70च्या आसपास अडकलेल्या होत्या. तेव्हा आकडेवारीतून काहीही सिद्ध करता येत नाही. हां, आशा दाखवता येते, जखमेवर मलम लावता येतं. आणि म्हणून देवेंद्र फडणवीसांनी आमदारांच्या बैठकीमध्ये 2 लाखाचा तर फरक आहे असं जे सांगितलं त्याला मी जखमेवर लावलेलं मलम म्हणतो. उत्तर नाही आहे की उपाय नाही आहे. 2 लाख मतं आणखीन मिळाली असती तरी इतक्या जागांमध्ये फरक पडला नसता. तो कमीत कमी 5-7 लाख मतांचा फरक असायला हवा होता. महाविकास आघाडीपेक्षा 5 ते 7 लाख मतं जर महायुतीला अधिक मिळाली असती तर हे आकडे इकडचे तिकडे गेले असते. हे आकडे 2 लाखामध्ये मर्यादित नाहीत किंवा अर्धा टक्केवारी कमी झाली एवढ्यापुरते मर्यादित नाहीत. आणि याचं एकमेव कारण पन्ना प्रमुख, बूथ प्रमुख, सुपर वॉरियर, विस्तारक यांनी कागदी रिपोर्ट तयार केले, प्रत्यक्ष काम केलं नाही. गेल्या 5-7 वर्षामध्ये भाजपच्या महाराष्ट्र कार्यालयामध्ये एकापेक्षा एक मोठमोठे एक्सपर्ट आणून उभे केलेत. चॅनेलमधून किंवा वर्तमानपत्रातून निवृत्त झालेले किंवा नोकरी गमावलेले अनेक जण भाजपच्या कार्यालयामध्ये प्रवक्ता म्हणून किंवा कुठल्या तरी पदावर आणून बसवले गेले. त्यांच्या वेतनाची सोय करण्यात आली, त्यांना सुविधा देण्यात आल्या. हे जर 5 वर्षापूर्वी नसताना भाजप 105 आमदार किंवा 23 खासदार निवडून आणू शकत असेल तर मग आज इतकी अधिक मनुष्यबळ वाढवून भाजपची लोकसभेतली संख्या घटली का याचं उत्तर शोधावं लागेल. आणि ते अर्धा टक्का मतं घटली किंवा 2 लाख मतं कमी आहेत यामध्ये सापडणार नाही. निष्क्रिय, निरुपयोगी, नुसती खुर्चीची शोभा वाढवणारे, पदावर आरूढ झालेले अनेक परोपजीवी, ज्याला शुद्ध मराठी, ग्रामीण मराठी भाषेमध्ये बांडगुळ म्हणतात, अशी जी बांडगुळं भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात गोळा केलेली आहेत त्यांची झाडाझडती घेणं आवश्यक आहे. देवेंद्र फडणवीसांनी सांगितलेले आकडे खोटे बिलकुल नाहीत, पण खोटे नसले तरी फसवे आहेत हे मान्य करायला पाहिजे. आणि त्यासाठी फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पद सोडणं किंवा पक्षाला वाहून घेणं एवढं उपयोगी नाही आहे. बांडगुळ याचा अर्थ काय असतो, परोपजीवी म्हणजे काय असतं,
ढेकूण, मच्छर असे जे जीव आहेत ते स्वतःचं खाद्य आणि रक्त बनवू शकत नाहीत. ते इतर प्राण्यांचं रक्त शोषून आपली उपजीविका करतात. झाडावर, वनस्पतीवर माजलेली बांडगुळं जी असतात ती जमिनीत जाऊन आपल्या स्वतःचं अन्न निर्माण करत नाहीत. ते इतर वनस्पतींनी बनवलेले जे अन्न असतं, अन्नरस असतो, त्याचं परस्पर शोषण करतात आणि त्याच्यावर आपली उपजीविका करतात. तेव्हा त्या वनस्पतीने कष्ट घेतल्यानंतरसुद्धा त्याचं असं शोषण झाल्यामुळे त्या वनस्पतीचं कुपोषण होतं. मला असं वाटतं की भाजपने गेल्या 5-10 वर्षामध्ये जे मनुष्यबळ म्हणून वाढवलं, त्या मनुष्यबळाने भारतीय जनता पक्षाचं संघटनात्मक कुपोषण केलेलं आहे. भाजपच्या संघटनात्मक बळावर आपली उपजीविका करणारे असे किती परोपजीवी भाजपने उगाचच्या उगाच कारण आणि कुठचा फायदा नसताना पोचलेले आहेत. त्यांची झाडाझडती कोण घेणार? एकट्या फडणवीसांनी पराभवाची, अपयशाची जबाबदारी आपल्या डोक्यावर घेतल्यामुळे भाजपची परिस्थिती सुधारण्याची बिलकुल शक्यता नाही. मला असं वाटतं की उपमुख्यमंत्री पदावर असताना किंवा राज्यातला पक्षाचा सर्वोच्च नेता असताना सुद्धा पक्षाच्या विविध पदाधिकाऱ्यांनी आणि पक्षाची जी एकूण संघटनात्मक रचना आहे त्यामध्ये परोपजीवी असलेले जे लोक आहेत त्यांना हुडकून काढून त्यांना पक्षाच्या संघटनेतून खड्यासारखे बाजूला करणं ही फडणवीसांची सगळ्यात पहिली जबाबदारी आहे. आणि ती जबाबदारी पार पाडण्यासाठी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा वगैरे देण्याचं औदार्य दाखवू नका. कारण जर पक्षाकडे आज सगळ्यात प्रगल्भ आणि सर्वसमावेशक, सर्वात समजूतदार असा नेता फडणवीस असेल तर त्याने महाराष्ट्रातल्या पक्षाला परत एकदा त्या वैभवाप्रत आणणं, याला जबाबदारी उचलणं म्हणता येईल. अपयशाची जबाबदारी घेऊन पळ काढता येणार नाही. आणि दुखणं कुठे आहे शोधावं लागेल. दुखणं कुठे आहे? दुखणं आपण परोपजीवी बांडगुळं गोळा केलीत, ज्यांचा पक्षाला गेल्या 5 वर्ष पोसूनसुद्धा काडीमात्र उपयोग झालेला नाही. उलट त्यांना पोसता पोसता खऱ्याखुऱ्या राबणाऱ्या संघटनेतल्या कार्यकर्त्यांचं कुपोषण झालं. त्याकडे गंभीरपणे बघण्याची गरज आहे. खरोखर राबणारे कार्यकर्ते शोधणं, पक्षाला आणि संघटनेला जनमानसात घेऊन जाण्यासाठी उपयुक्त असलेल्या आपल्या समर्थक लोकांची जंत्री तयार करणं, त्यांना प्रोत्साहन देणं, जे पक्षात असतील नसतील असे सत्प्रवृत्त लोक गोळा करणं, त्यांच्यावर पक्षाची जबाबदारी नाही पण जनमानसात पक्षाला घेऊन जाण्याची जबाबदारी ते उचलत असतील तर त्यांना प्रोत्साहन देणं, यासाठी देवेंद्र फडणवीसांनी पुढाकार घेतला तर योग्य होईल. आणि त्यासाठी मला असं वाटत नाही, आणखीन एक गोष्ट सांगितली पाहिजे की मित्रपक्षांमधली भांडणंसुद्धा सोडवण्याची जबाबदारी फडणवीसांनी घ्यायची गरज नाही. अजितदादा असतील, एकनाथ शिंदे असतील, त्यांनी आपल्या पक्षासाठी 9 मंत्रिपदं घेतली. 40 आमदार असताना 9 मंत्रिपदं घेतली. पण 105 आमदार असताना सुद्धा देवेंद्र फडणवीस आपल्या 105 आमदारांना त्याग शिकवत राहिले. मग असे 105 आमदार म्हणतात की आम्ही पक्षासाठी राबून संख्या वाढवली, आमच्या पदरात काय पडलं? आणि इथे अजितदादा किंवा एकनाथ शिंदे यांच्यासमोर देवेंद्र फडणवीस हे बार्गेनिंगमध्ये कमी पडले असं सिद्ध होतं. आणि जर आमदारच अशा रीतीने हताश आणि उदासीन असतील तर मग त्याचा आपोआप परिणाम त्या मतदारसंघात, त्या जिल्ह्यात, तालुक्यात, संघटनेवर सुद्धा पडत असतो. त्यांनी जी काही संघटना
आपल्या मतदारसंघात उभारली आहेत तिथल्या कार्यकर्त्यांवर त्याचा विपरीत परिणाम होतो. ते निराश, वैफल्यग्रस्त आणि निष्क्रिय होत जातात. आणि त्यामुळे सगळ्यात पहिली गोष्ट काय असेल तर मला असं वाटतं की संघटनात्मक छाटणी. तुम्हाला माहिती आहे की फळबागायत असते, त्या फळबागायतीमध्ये नेहमी एक मोसम उरकला की त्या झाडाची छाटणी करतात. का? त्या छाटलेल्या झाडाचा अधिक फुटवे निघून यावेत, नव्या फांद्या फुटाव्यात आणि त्या नव्या फांद्या फुटतात त्या अतिशय जोमाने वाढतात आणि त्या जोमाने वाढलेल्या फांद्यांनाच पुढल्या मोसमातली फलधारणा होत असते, फुलं येत असतात, फळं येत असतात. आणि म्हणून मला असं वाटतं की आपल्या औदार्याच्या आहारी जाऊन जबाबदारी उचलून मंत्रिमंडळातून बाहेर पडण्यापेक्षा फडणवीसांनी आपल्याला सरकारबरोबरच राज्याच्या पक्ष संघटनेमध्ये निर्विवाद हस्तक्षेप करण्याचा सिग्नल केंद्रीय नेतृत्वाकडून घेतला पाहिजे. पदाधिकारी येतील जातील बदलतील, पण पक्ष संघटना कशी चालली पाहिजे आणि त्यामध्ये जर कोणी निष्क्रिय असेल, जो रिझल्ट दाखवू शकत नसेल तर त्याला मर्सिलेसली बाजूला करण्याचा अधिकार फडणवीसांनी वरिष्ठ केंद्रीय नेतृत्वाकडून मागावा, तो मिळवावा. आपल्याला सरकारी जबाबदारीतून मुक्त करण्याची मागणी करण्यापेक्षा पक्षामधली बांडगुळं, पोसली जाणारी बांडगुळं उचकटून बाजूला करण्याचा अधिकार मिळवावा आणि त्याचा अत्यंत कठोरपणे, निर्दयपणे वापर करावा. पहिल्यांदा पक्षाच्या ज्या अनावश्यक फांद्या वाढलेल्या आहेत किंवा वाढवण्यात आलेल्या आहेत त्या फांद्या आहेत की बांडगुळं आहेत याचा शोध घ्यावा आणि त्याची अत्यंत निर्दयपणे छाटणी करावी आणि नवे फुटवावे, झाडाला येऊ द्यावेत, याला महत्त्व आहे. तेव्हा देवेंद्रजी, जबाबदारी घ्यायची असेल, तुम्ही बोललात ते खरं आहे, 0.5% मतं कमी आहेत, 2 लाखच मतं कमी आहेत, पण ती वाढवायची तर 4-5% मतं वाढवायला हवीत. कमीत कमी 3% नाही, तुम्ही 5-7% वाढवली पाहिजेत मतं. आणि अशक्य तर बिलकुल नाही आहेत, पण त्याचबरोबर ती वाढवणारी जी माणसं आहेत त्यांना आपल्या संघटनात्मक बांधणीमध्ये सामावून घ्या. जे वैफल्यग्रस्त झालेत त्यांना परत चैतन्यशील बनवा. पक्षातले आणि पक्षाबाहेरचे यांची सांगड घालून विधानसभा निवडणुकीपूर्वी चमत्कार देवेंद्र फडणवीसच घडवू शकतात. फक्त बांडगुळ पोचलेली बाजूला काढणं अगत्याचं आहे. असो मित्रांनो, आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.